या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी मराठी माध्यमातून नवोदय विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मिशन नवोदय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा। मग आज आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। माझे या आधीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर यूट्यूब ओपन करा। त्या ठिकाणी प्रदीप बिलवणे नावाने तुम्ही सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवर माझ्या चॅनलवर जेवढे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ दिसतील। त्यापैकी एखाद्या व्हिडिओला क्लिक करा आणि नंतर त्या व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। त्या ठिकाणी शो मोर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर माझ्या सर्व व्हिडिओच्या लिंक दिसतील, ते सर्व नक्की बघा। विद्यार्थ्यांनो, पाठ क्रमांक 11 गणितीय सूत्रांचे सरलीकरण। आज आपण या व्हिडिओमध्ये या घटकावरील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत। पहिला मुद्दा बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या संख्यांवरील मूलभूत क्रिया आहेत। म्हणजे गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या क्रियांना मूलभूत क्रिया म्हटल्या जाते। दुसरा मुद्दा आहे बघा, दोन किंवा दोनोपेक्षा अधिक क्रियांचा समावेश असलेली पदावली सोडविताना क्रियांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो। म्हणजेच या ठिकाणी जसं उदाहरण दिलं बघा मुलांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला भागाकाराची क्रिया आहे, वजाबाकी आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे। अशा प्रकारे दोनपेक्षा अधिक जर क्रिया असतील किंवा दोन जरी क्रिया दिल्या असतील तर अशा प्रकारच्या उदाहरणाला आपण पदावली म्हणत असतो। आणि ही पदावली सोडवण्याचा जो क्रम आहे तो क्रम तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा। त्याच्याकरता अगदी एक सोपा शब्द आहे, कंचे भागू बेव। हा शब्द तुम्ही लक्षात ठेवलं तर बघा, कण म्हणजे कंसा, चे म्हणजे कंसाचा, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने तो सोडवावा लागतो। परंतु यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, की कंसाचा भागाकार गुणाकार सोडत असताना डावीकडून उजवीकडे जात असताना जी क्रिया अगोदर दिली असेल ती अगोदर करावी लागते। जसे की या उदाहरणामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, की भागाकाराची क्रिया सुरुवातीला आहे, त्यामुळे या उदाहरणामध्ये आपण भागाकार सुरुवातीला करू शकतो। परंतु त्याही अगोदर आपल्या या उदाहरणामध्ये आपल्याला कंस दिलेला आहे। म्हणजे सुरुवातीला या उदाहरणामध्ये जर कंस दिला असेल तर सुरुवातीला कंसातील क्रिया मग ती कोणतीही असेल, पहिल्यांदा कंसातील क्रिया आपल्याला करावी लागेल। या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला वजाबाकी करावी लागेल, नंतर पुढची क्रिया करताना भागाकार हा डावीकडून सुरुवातीला असल्यामुळे भागाकाराची क्रिया, नंतर मग गुणाकाराची क्रिया करावी लागेल। मग नंतर जी क्रिया असेल बेरीज वजाबाकी पैकी जर सुरुवातीला इकडे डावीकडून जाताना पहिले जर वजाबाकी असेल तर अगोदर वजाबाकी आणि नंतर बेरीज असेल तर नंतर बेरीज, अशा क्रमाने ती क्रिया करावी लागत असते। या ठिकाणी एक आपल्याला उदाहरण पण दिलेलं आहे, हे उदाहरण तुम्ही पुस्तकातून बघून समजून घ्या। आणि तुम्हाला की समजण्याकरता आपल्या नमुना प्रश्नामध्ये एक प्रश्न आहे, तो प्रश्न मी तुम्हाला समजून सांगत आहे बघा। नमुना प्रश्नामध्ये हा प्रश्न आहे की एक पदावली दिलेली आहे आणि ही पदावली सोडवून याचं सोपं रूप कोणतं असं आपल्याला विचारलेलं आहे। मग आपण आता चर्चा केली की कंचे भागू बेवचं सूत्र आपला कोणतं लक्षात ठेवायचं आहे, कंचे भागू बेव। आपल्या या पदावलीमध्ये कंस दिलेला नाही, त्यामुळे आता आपण काय करणार म्हणून कंसाचा विचार सोडून देणार। आपल्याला सुरुवातीला डावीकडून उजवीकडे जाताना पहिल्यांदा भागाकाराची क्रिया दिली, म्हणजे कोणतं बघा म्हणून आपण पहिल्यांदा ही क्रिया पूर्ण करणार, 6/6। 6/6 भागाकार जर आपण सोडवलं विद्यार्थ्यांना तो भागाकार किती येतो, 1। म्हणजे आता पदावली काय उरली म्हणून याचं उत्तर 1 अधिक 6 गुणिले 6 वजा 6 अशी आपल्याकडे पदावली आता उरलेली आहे। पुढची क्रिया काय करायची असते म्हणून, भागाकारानंतर गुणाकाराची क्रिया। बघा गुणाकार कोणाचा करायचा आहे, या दोन अंकांचा। मग आपण या दोघांचा जर गुणाकार केला तर 6 गुणिले 6 किती होतात मुलांनो, 6 6 36। म्हणजे आता पदावली काय उरली मुलांनो बघा, की 1 अधिक 36 वजा 6।
नंतर आपल्याला काय करायचं, डावीकडून उजवीकडे जाताना जी क्रिया अगोदर असेल ती म्हणजे कोणती, बेरीज वजाबाकीपैकी जी अगोदर असेल ती पहिल्यांदा काय आहे, बेरीज आहे. म्हणजे आपण या दोघांची बेरीज करणार आणि या दोघांची बेरीज केली तर उत्तर काय येते म्हणून 37. 37 वजा 6 आणि याला जर सोडवलं विद्यार्थ्यांनो तर काय उत्तर येते 31. 37 मधून 6 वजा केली तर उत्तर काय येते 31 येते. आणि हा प्रश्न आपल्या नमुना प्रश्नामध्ये विचारलेला आहे. या ठिकाणी याचं जे उत्तर आहे बघा मुलांनो, या पदावलीचं ते उत्तर काय आलेलं आहे 31 हे आलेलं आहे. म्हणून बघा या ठिकाणी म्हटलंय सी हे वर्तुळ रंगवलेलं आहे, सी हे पर्याय बरोबर. असा महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो कंसाचे प्रकार. तर बघा आपल्या पदावलीमध्ये कधी कधी आपल्याला कंस दिले असतात आणि हे कंस या प्रकारचे असतात. जर अशा पद्धतीचा कंस असेल त्याला आपण काय म्हणतो म्हणून साधा कंस किंवा अथवा गोल कंस. अशा प्रकारच्या कंसाला आपण महिरपी कंस म्हणतो. हा काय आहे चौकोनी कंस किंवा चौकटी कंस आणि याला रेगी कंस, अशा प्रकारची रेषा जर दिली असेल त्याला रेगी कंस असे म्हणत असतात. त्यानंतर अशा प्रकारचे कंस जर दिले असतील तर ती सोडवण्याची पद्धत म्हणजे पहिल्यांदा आपण कोणता कंस सोडवायला पाहिजे त्याचा क्रम लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जर उदाहरण दिलं असेल बघा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. पहिल्यांदा बाहेर कोणता बघा म्हणून महिरपी कंस. या महिरपी कंसाच्या आतमध्ये बघा हा चौकट कंस आहे आणि चौकट कंसाच्या आतमध्ये हा बघा गोल कंस साधा कंस. मग सुरुवातीला आपण काय करणार म्हणून सर्वात आतमधील जो साधा कंस किंवा गोल कंस असेल तो सुरुवातीला सोडवायचा. त्याच्यानंतर आपण काय करायचं मुलांनो, त्याचं उत्तर मिळालं की त्याचं उत्तर या चौकट कंसाच्या आतमध्येच राहील. गोल कंसाचं उत्तर काढून झाल्यानंतर आपण काय करणार चौकट कंस सोडवणार आणि त्या चौकट कंसाला सोडवून झालं तर मग आपण काय करणार विद्यार्थ्यांनो महिरपी कंस सोडवणार. आणि या तीनही कंसाला सोडवून झाल्यानंतर जे उत्तर येईल ते उत्तर आणि हे बाहेरचं उत्तर संख्या यांचा आपण काय करणार गुणाकाराची क्रिया करणार आणि आपलं उत्तर काढणार. म्हणजेच बघा या ठिकाणी आपल्याला पद्धत दिलेली आहे. सुरुवातीला गोल कंस सोडवला तर त्याचं उत्तर काय बघा 16 भागिले 4 केलं तर 4. मग चौकट कंसामध्ये काय उरलं बघा मुलांनो 7 वजा 4. मग चौकट कंस सोडवला तर याचं उत्तर 7 मधून 4 वजा केलं तर काय येतं मुलांनो 3. म्हणजे महिरपी कंसामध्ये काय उरलं 15 अधिक 3. मग महिरपी कंस सोडवला बघा 15 अधिक 3 किती होतं मुलांनो 18 आणि नंतर मग 18 गुणिले 5 18 5 90. अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला काय आलं 90 आलेलं आहे. पुढील मुद्दा आहे मुलांनो की अंकाच्या जागी इंग्रजी मुळाक्षरे दिलेली पदावली. म्हणजे काही वेळा काय होत असते पदावली दिली असते आणि त्या पदावलीमध्ये अंकाच्या ऐवजी 4 5 6 7 असे अंक घेण्याऐवजी त्याऐवजी इंग्रजीतील ABCD ही जी मुळाक्षरे आहेत ती मुळाक्षरे दिलेली असतात आणि एका मुळाक्षराने एक ठराविक अंकच दर्शवला असतो. अंकगणितीय क्रियांचा वापर करून त्या मुळाक्षरांच्या किमती आपल्याला ठरवायच्या असतात. याकरता बघा म्हणून एक उदाहरण इथं दिलेलं आहे ते आपण समजून घेऊया. काय आहे बघा 4A गुणिले 6 बरोबर 2B4. तर A आणि B च्या किमती ठरवा. आणि काय म्हटलं आहे A आणि B हे दोन काय समान नाही, हे दोघेही सारखे नाही. मग अशा प्रकारचं उदाहरण आपण जर सोडवतो म्हणलं बघा मुलांनो तर याला मी इथं मांडणी केली बघा की 4A गुणिले 6 याचा गुणाकार किती आला पाहिजे बघा मुलांनो 2B4 असं जर म्हटले तर आपल्याला A आणि B ची किंमत काढायची आहे. आता तुम्ही विचार करा म्हणून की 6 या संख्येने A ला गुणल्यानंतर या ठिकाणी एककाने कोणता अंक यायला पाहिजे 4 अंक यायला पाहिजे. मग 6च्या पाड्यामध्ये आपण 6चा पाडा जर म्हटलं बघा तर 6 चोक 24 म्हणजे 6 गुणिले 4 बरोबर 24 आणि 6 9 54 6 9 54 होते बघा. ठीक आहे. म्हणजे या दोनच अंक आहेत का ज्याच्या एककाने काय आहे 4 हा अंक येतो. बाकी 6 ने 6 पंचे 30 6 7 42 कुठेही 4 हा अंक एक स्थानी येत नाही. म्हणजे एकतर A या ठिकाणी 4 हा अंक असावा किंवा 9 हा अंक असावा. मग आपण काय करूया म्हणून A च्या ठिकाणी 4 हा अंक गृहीत धरूया समजून घेऊया आणि त्यानंतर आपलं उत्तर अशा पद्धतीने यायला पाहिजे. तर बघा मग 6 चोक 24 हातचे आले 2. नंतर बघा 6 चोक 24 24 अधिक 2 26. तर या ठिकाणी हे जे दोन अंक आहेत हे दोन अंक आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे B या ठिकाणी हा जो आहे हा B काय असला पाहिजे B ची किंमत काय असायला पाहिजे 6 असायला पाहिजे. म्हणजे A ची किंमत आपण धरली 4 आणि B ची किंमत किती मुलांनो 6 असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला A आणि B च्या किमती मिळालेल्या आहेत. समजा आता आपल्याला वाटत असेल की 9 सुद्धा राहू शकते. आपण काय करूया म्हणून 9 हा अंक गृहीत धरूया. म्हणजे 4A गुणिले 6 तर A ची किंमत जर आपण 9 घेतलं बघा म्हणून तो काय होत आहे 6 9 54 54 चे 4 हातचे आले 5 6 चोक 24
24 अधिक 5 29 294 294. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय म्हटलं आहे, या ठिकाणी सुद्धा एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक आपल्याला मिळत आहे आणि बी ची किंमत काय आहे 9 आहे. बी ची किंमत काय आहे 9 आहे. म्हणजे या ठिकाणी असलेली किंमत सुद्धा आपण काय करू शकतो मुलांनो, या ठिकाणी बी ची किंमत आपल्याला काय मिळाली 9 मिळाली. बी ची किंमत मिळालेली आहे 9. परंतु आपल्या उदाहरणामध्ये बघा काय म्हटलं आहे, ए इज इक्वल टू बी, हे जे दोन आहेत हे दोघे काय समान नाही, हे दोघेही समान नाही. आपण ए ची किंमत जर 9 धरली तर बी ची किंमत सुद्धा 9 असता कामा नये. बी ची किंमत 9 असता कामा नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण 9 हा अंक गृहीत धरू शकणार नाही. म्हणजे आपला जो पहिला आपण जो उदाहरण गृहीत धरला होता, ए म्हणजे 4 आणि बी म्हणजे 6, हे उत्तर बरोबर असलं पाहिजे. आणि याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. याच प्रकारचे आपल्या नमुना प्रश्नामध्ये पण एक प्रश्न दिला विद्यार्थ्यांनो बघा की 3 5 ए अधिक सी बी 8 आणि याची बेरीज केलेली आहे, दिलेलं आहे. तर ए बी आणि सी च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. ए म्हणजे किती, बी म्हणजे किती आणि सी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा मुलांनो, आता आपण इथे आपल्याला काय क्रिया करायची आहे, बेरजेची, बरोबर आहे. तर ए अधिक 8 इथे 0 आलेला आहे. म्हणजेच काय मुलांनो की 8 अधिक कोणता अंक असेल या ठिकाणी का ज्याचं उत्तर इथं काय येणार आहे 0 येणार आहे. आणि क्रिया कोणती करायची आहे, बेरजेची क्रिया करायची आहे. म्हणजेच मुलांनो निश्चितच आपण काय म्हणू शकतो की 8 अधिक 2 इथं कोणता अंक असला पाहिजे, 2 हा अंक असला पाहिजे. तेव्हा काय होईल बघा मुलांनो, 8 अधिक 2 10चा 0 या ठिकाणी येईल. चला आपण या ठिकाणी 2 हा अंक गृहीत धरूया. 10चा 0 आला तर हातचा 1 येईल या ठिकाणी. मग 1 अधिक 5 6, 6 मध्ये पुन्हा बी मिळवला तर काय यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. म्हणजेच इथं 10 बेरीज यायला पाहिजे, बरोबर आहे ना. तर 6 मध्ये 4 मिळवलं म्हणजे इथं आपण 4 हा अंक गृहीत धरूया. तर 6 अधिक 4 10चा 0 हातचाला पुन्हा 1. 1 अधिक 3 4. आता 4 मध्ये किती अंक मिळवला तर उत्तर 5 येईल म्हणून. 4 मध्ये 1 हा अंक मिळवला तर 5. म्हणजे सी ची किंमत काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. सी ची किंमत 1 असायला पाहिजे, बी ची किंमत 4 असायला पाहिजे आणि ए ची किंमत 2 असायला पाहिजे. आणि मग 2 4 1 2 4 1 हे आपलं कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी बघा आपल्या उत्तरामध्ये ए हा पर्याय रंगवलेला आहे. पुढील बाबी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, एखाद्या संख्येला 1 ने गुणले असता येणारा गुणाकार हा मूळ संख्ये इतकाच असतो. उदाहरणार्थ 1250 गुणिले 1 याचं उत्तर काय येणार आहे 1250च येणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येत असते, मूळ संख्या येत असते. नंतर एखाद्या संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार हा सुद्धा मूळ संख्ये इतकाच असतो. उदाहरण म्हणजेच 1250 भागिले 1 हा भागाकार जर आपण सोडवलं उत्तर येणार आहे 1250च. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता येणारा भागाकार हा 1 असतो. उदाहरणार्थ 1357 भागिले 1357 याचा भागाकाराचं उत्तर येणार आहे 1च. म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार काय येत असतो 1 येत असतो. एखाद्या संख्येला 0 ने गुणले असता येणारा गुणाकार हा 0 असतो. उदाहरणार्थ 1250 गुणिले 0 बरोबर 0. तर बघा मुलांनो, कधी कधी या प्रकारचा प्रश्न अतिशय सोपा असतो आणि आपल्याला विचारला असतो आणि तो प्रश्न बघून आपल्याला थोडीशी वाटते की खूप वेळ लागेल. जसं आता बघा एक उदाहरण दिलं मुलांनो की या ठिकाणी भागाकार नंतर गुणाकार आणि नंतर पुन्हा गुणाकाराची क्रिया आपल्याला दिलेली आहे. याचं उत्तर आता आपण खूप वेळ न लावता अगदी क्षणामध्ये सांगू शकतो मुलांनो की याचं उत्तर काय येणार आहे 0 येणार आहे. याचं उत्तर काय येणार आहे 0. का बरं, तर बघा सुरुवातीला आपण भागाकाराची क्रिया करणार, नंतर आपण या दोघांचा गुणाकार करणार आणि नंतर इथं आलेली संख्या गुणिले 0 केलं त्याचं उत्तर काय येणार म्हणून 0 येणार आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी लांब लचक पदावली दिली असते आणि त्याच्या मध्यंतरी एखादा म्हणजे भागाकार गुणाकाराची पदावली असेल आणि त्याच्यामध्ये जर गुणाकारामध्ये 0 असेल तर उत्तर काय येणार आहे 0 येणार असतो. नंतर कोणत्याही संख्येला 0 ने भागता येत नाही. म्हणजे 0 या संख्येने आपण दुसऱ्या कोणत्याही संख्येला भागू शकत नाही. त्यानंतर पुढची महत्वाची माहिती लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 पासून सुरुवात जर केली तर अशा अनंत संख्या आहेत त्या संख्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणत असतो. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात काय होत असते 1 ने होत असते. त्याच नैसर्गिक संख्येच्या सुरुवातीला जर आपण 0 विचारात घेतला विद्यार्थ्यांनो तर त्यांना आपण काय म्हणतो पूर्ण संख्या म्हणत असतो. 0 पासून सुरुवात होणाऱ्या अनंत शेवटपर्यंत जेवढ्या काही संख्या त्या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणत असतो. समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 हा अंक असतो किंवा ज्या संख्येचे 2 समान भाग पडतात म्हणजे 2 4 6 8 10 12 14
अनंत खूप साऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी मिळतील का, त्या संख्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या. विषम संख्या 1, 3, 5, 7, 9 हे आपण सर्वांनी लहान मागच्या वर्गामध्ये सुद्धा शिकवून घेतलेलं आहे. पूर्ण वर्ग संख्या बघा, वर्ग म्हणजे काय होत असते मुलांनो, त्या संख्येला त्या संख्येने गुणणे. म्हणजे जर आपल्याला म्हटलं की 4चा वर्ग किती, तर 4चा वर्ग म्हणजे काय मुलांनो, 4 गुणिले 4, 4 चोक 16, म्हणजे 4चा वर्ग किती मुलांनो, 16 आहे. 10चा वर्ग किती मुलांनो, तर 10 गुणिले 10 बरोबर 10 10 100. आणि हे बघा 10चा वर्ग हे अशा पद्धतीने सुद्धा लिहितात, या पद्धतीने लिहिलेलं असते. त्यानंतर घनसंख्या, पूर्ण घनसंख्या कोणत्याच बघा मुलांनो, 1, 3, 27, 64, 125, 216 अशा पद्धतीने पुढे वाढत जाणार आहे. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. घन म्हणजे काय मुलांनो बघा, अशा पद्धतीने लिहिले असते. याला आपण 4चा घन किती, मग काय करणार मुलांनो, 4 गुणिले 4 गुणिले 4. याचा अर्थ काय होतो की 4 हा अंक गुणाकारात 3 वेळा लिहायचा आहे. आणि हे जर आपण सोडवलं बघा, तर 4 चोक 16 आणि 16 चोक 64 येत असते. आणि म्हणून 4चा घन किती विद्यार्थ्यांनो, 64 आहे. आणि 64चं घनमूळ हे काय आहे, 4 आहे. 64चं घनमूळ काय आहे, 4 आहे. आपल्या घटकावरील पुढील महत्वाचा मुद्दा आहे मुलांनो, संख्या रेषा. आपल्याला आपल्या उदाहरणामध्ये अशा प्रकारची संख्या रेषा दिलेली असते आणि त्यावर आधारित प्रश्न सुद्धा विचारले असतात. बघा मुलांनो, प्रश्न या ठिकाणी विचारलाय बघा की एक संख्या रेषा दिलेली आहे आणि अ ब क ड ई, अ ब क ड ई ही एका हमरस्त्यावरील गावे असून क आणि ड या दोन गावामधील अंतर 21 किलोमीटर असल्यास अ आणि क या दोन गावामधील अंतर काढा. तर बघा मुलांनो, आपल्याला या ठिकाणी एक संख्या रेषा दिली आणि काय म्हटलं आहे की क आणि ड, म्हणजे क आणि ड या दोन गावाच्या दरम्यान जे अंतर आहे ते किती आहे, 21 किलोमीटर आहे. या दोन गावातील अंतर आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे मग नंतर आपल्याला की अ आणि क या दरम्यान किती अंतर असेल, यातलं अंतर दिलेलं आहे आणि याचं अंतर आपल्याला काढायचं आहे. अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला असेल मुलांनो, तर आपण हा कसा सोडवणार. तर लक्षात घ्या मुलांनो की क आणि ड च्या दरम्यान किती रेषा येतात आपण मोजायला सुरुवात करूया. सुरुवात करताना कधी पण आपण याला 1 म्हणायचं नाही. म्हणजे बघा म्हणून आपण जेव्हा अंतर मोजतो, आपण चालायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपण 1 म्हणत नाही. सुरुवातीला आपण शून्यापासून सुरुवात करत असतो आणि शून्यापासून सुरुवात करून मग आपण चालत गेल्यानंतर मग इथं आल्यानंतर काय होईल, 1 पूर्ण होईल, मग नंतर 2 होईल, नंतर 3 होईल. म्हणजे सुरुवात ही शून्यापासून व्हायला पाहिजे. मग आता इथं बघा आपण क पासून ड पर्यंत सुरुवात करताना इथं 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एकूण रेषा किती विद्यार्थ्यांनो, 7 रेषा दिलेल्या आहेत. एकूण रेषा आहेत 7. आणि एकूण रेषा 7 असताना या दोघांच्या दरम्यान अंतर किती दिलेलं आहे, 21 किलोमीटर. मग या दोन रेषेच्या दरम्यान 0 आणि 1 या दोन रेषेच्या दरम्यान अंतर किती असेल, मग आपण काय करणार म्हणून 21/7 करणार. एकूण 7 रेषा असल्यामुळे आपण काय करणार, 21/7 आणि मग किती ते बघा 7 त्रिक 21. म्हणजेच या दोन रेषेच्या दरम्यान या एका रेषेमधलं अंतर जे आहे, या दोन रेषेच्या दरम्यान अंतर किती आहे, 3 किलोमीटरचं आहे. आता या माहितीच्या आधारे या ठिकाणी जे अंतर आहे बघा दोन रेषे दरम्यान, तेच अंतर सारखं सर्व ठिकाणी सारखं अंतर दिलेलं आहे. म्हणजे दोन रेषेच्या दरम्यानचं अंतर इथं सुद्धा सारखं आहे, इथं सुद्धा सारखं आहे, इथं सुद्धा सारखं आहे. मग त्याच नियमानुसार बघा आता अ आणि क यामधील अंतर किती असेल, आपण काय करूया, रेषा मोजायला सुरुवात करूया. सुरुवातीला याला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे एकूण रेषा किती विद्यार्थ्यांनो, 8 आहेत. आणि दोन रेषेच्या दरम्यानचं अंतर किती असते, किती आहे, 3 किलोमीटर. म्हणजेच 8 त्रिक 24 किलोमीटर. या अ आणि क या दोन गावाच्या दरम्यान अंतर किती असणार आहे, 24 किलोमीटर असणार आहे. आणि हे या ठिकाणी तुम्हाला समजून पण दिलेलं आहे, याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे आणि या ठिकाणी उत्तर बघा 24 किलोमीटर सुद्धा काढून दाखवलेलं आहे. हे तुम्ही वाचून समजून घ्या. आणखी तुम्हाला समजायचं जर असेल तर बघा एक सोपं उदाहरण घेऊया आपण की ख आणि घ या दरम्यानचं अंतर बघा 8 किलोमीटर दिलेलं आहे. तर क आणि घ याच्या दरम्यान अंतर किती असेल, आपल्याला प्रश्न आहे क आणि घ या दरम्यान अंतर किती असेल. तर काय करायचं बघा मुलांनो, ख आणि घ दरम्यान दिले आहे ना, मग आपण काय करूया, सुरुवात करू. याच्यात किती रेषा आहेत बघा, याला सुरुवातीला 0 म्हणायचं, 0, 1 आणि 2.
म्हणजे किती रेषा? 2 रेषा आहेत आणि एकूण अंतर किती? 8 म्हणजे 8/2. मग उत्तर काय बघा म्हणून? बेज चौक 8. बेज चौक 8 म्हणजेच काय तर या 2 रेषेच्या दरम्यान अंतर किती आहे म्हणून? 4 किलोमीटरचं आहे. या 2 रेषेच्या दरम्यानचं अंतर किती आहे? 4 किलोमीटर. मग या 2 रेषेच्या दरम्यानचं अंतर 4 किलोमीटर. आणि एक लक्षात घ्या इथे थोडंसं अंतर जास्त वाटत आहे, परंतु हे आपण समान अंतर आहे असं समजून घेऊया. सर्व अंतर काय? समान आहे. तर हे जर 4 असेल दोघांच्या दरम्यान, तर इथं एकूण रेषा किती आहेत? याला 0 पासून सुरुवात करायचं. 0 1 2 3 म्हणजे एकूण किती रेषा? 3 रेषा झाल्या. मग एकाचं अंतर 4 तर 3चे किती? 4 गुणिले 3 4 त्रिक 12 किलोमीटर. क आणि घ या दरम्यान अंतर किती आहे म्हणून? 12 किलोमीटर. हे बघा इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल की 0 इथं 4 किलोमीटर, इथं 4 किलोमीटर आणि हे किती? 4 किलोमीटर. म्हणजे 4 4 2 8 4 त्रिक 12 किलोमीटर अंतर आपल्याला काढता येईल. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला आपल्या नवोदय परीक्षेमध्ये विचारत असतात. आपल्या घटकावरील पुढील मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो आलेख. आलेखाचे आपल्याला 2 प्रकारचे आलेखावर प्रश्न विचारले जाते. एक म्हणजे स्तंभालेख आणि दुसरा चित्रालेख. स्तंभालेख हा या प्रकारचा असतो विद्यार्थ्यांनो. बघा की आपल्याला 2 अक्ष दिले असतात, वाय अक्ष आणि एक्स अक्ष, आणि त्याच्या दरम्यान असे स्तंभ काढलेले असतात. आणि या स्तंभालेखामध्ये या वाय अक्षावर एक माहिती असते आणि दुसरी माहिती एक्स अक्षावर दिलेली असते. जसं या उदाहरणामध्ये बघा की विविध महिन्यामध्ये पडलेला पाऊस, वेगवेगळ्या महिन्यामध्ये किती पाऊस पडला याची माहिती आपल्याला या स्तंभालेखामध्ये दिलेली आहे. याच्या वाय अक्षावर बघा पाऊस मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. किती मिलीमीटर पाऊस पडला आहे या अक्षावर दिलेला आहे. आणि कोणत्या महिने, जे महिने त्या महिन्यांची नावे काय घेतली आहेत या एक्स अक्षावर घेतलेली आहेत. आणि याचं वाचन जर करायचं झालं तर बघा म्हणून की काय वाचायचं आहे की जून महिन्यामध्ये आपल्याला किती पाऊस पडला आहे? 35 मिलीमीटर. जुलै महिन्यामध्ये 50 मिलीमीटर. ऑगस्ट महिन्यामध्ये या दरम्यान बघा इथं मध्यंतरी म्हणजे काय या दरम्यान काय असेल? 45 मिलीमीटर. सप्टेंबर महिन्यामध्ये 30 मिलीमीटर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये काय 15 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे हा आपल्याला आलेख वाचता आला पाहिजे. आणि मग हा आलेख आपण वाचन केलं, आलेख आपल्याला समजला की मग याच्यावरचे प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. या ठिकाणी याच्यावरचे प्रश्न विचारलेले ते प्रश्न अतिशय सोपे आहेत. बघा जून महिन्यात 35 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे का? बघा जून महिन्यामध्ये 35 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. ही माहिती दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला स्तंभालेखावर विचारलेली असते, म्हणजे प्रश्न विचारलेले असतात. दुसरा प्रकार आहे बघा आलेखावरचा दुसरा प्रकार विद्यार्थ्यांनो चित्रालेख. म्हणजे आपल्याला एक चित्रांची माहिती दिलेली असते, त्याच्यामध्ये अशा प्रकारे समजा झाडांची संख्या असेल आणि इकडे झाडाचे प्रकार, आणि मग या चित्रालेखाच्या आधारे आपल्याला काही प्रश्न सोडवायला सांगितलेले असतात. एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी हे जे प्रमाण आहे, प्रमाण सर्वांनी लक्षात घ्यायचं असते काळजीपूर्वक. एक झाडाचं चित्र हे किती आहे? 10 झाडाचं प्रतिनिधित्व करत आहे. म्हणजे एक झाडाचं चित्र म्हणजे 10 झाडे. म्हणजे या ठिकाणी आंब्याचे किती झाड आहेत मुलांनो? हा एक चित्र म्हणजे 10 झाडे जर असतील तर एकूण चित्र किती आहेत? 2. म्हणजे 10 गुणिले 2 तर किती होतात? 20. हे किती असतील? याला 3 म्हणता येणार नाही. एकूण किती बघा, एक चित्र म्हणजे 10 असल्यामुळे 10, 20 आणि 30. अशा प्रकारे आपल्याला ही माहिती समजली की मग याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. जसं या ठिकाणी बघा म्हटलंय की लिंबाची किती झाडे आहेत. लिंबू हा जो या झाडाचे हे जे चित्र आहेत किती आहेत बघा? 1 2 3. एक चित्र म्हणजे 10. मग लिंबू झाडाचे एकूण चित्र किती झाले? एकूण संख्या किती झाली मुलांनो? 10 त्रिक 30. एकूण संख्या किती होणार आहे? 30 होणार आहे. पुढचा मुद्दा म्हणून आकृतीबंध. म्हणजे संख्या, आकार किंवा अक्षरे यांची एका विशिष्ट क्रमाने केलेली मांडणी म्हणजे आकृतीबंध होय. संख्याच्या आकृतीबंधामध्ये संख्यांची एक विशिष्ट मालिका दिलेली असते. अक्षराच्या आकृतीबंधामध्ये अक्षरांचे गट एका ठराविक नियमित मांडणीमध्ये लिहिलेले असतात. आणि या घटकामध्ये आपण फक्त काय करणार आहोत? संख्या मालिकेचा अभ्यास करणार आहोत. आणि यावरचे प्रश्न आपल्या नमुना प्रश्नामध्ये आले आहेत ते आपण समजून घेऊया. सुरुवातीचा हा जो पहिला नमुना प्रश्न आहे, हा नमुना प्रश्न आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतरचा नमुना प्रश्न क्रमांक 2 हा सुद्धा आपण समजून घेतला. याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे तुमच्या लक्षात आलेलं आहेच. आता बघा, आताच आपण नमुना प्रश्नामधील प्रश्न क्रमांक 3 बघा मुलांनो.
की आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेतील या पुढील दोन संख्या कोणत्या असतील हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि हे फार सोपं आहे मुलांनो. बघा याची रचना समजून घ्या. 1 2 3 2 3 4 3 4 5. मग इथं काय असेल मुलांनो, याची रचना जर आपण बघितली तर हा एक अंक निघतो आणि काय होते बघा मुलांनो, पुढच्या अंकापासून सुरुवात होत असते. ठीक आहे. नंतर हा 2 निघाल्यानंतर 3 पासून सुरुवात झालेली आहे. आता 3 हा अंक बाजूला आणि इथे काय मुलांनो 4 5 6. इथं संख्या झाली बघा मुलांनो 4 5 आणि 6. आणि इकडे काय बघा 4 अंक निघून गेल्यानंतर 5 6 7 5 6 आणि 7 म्हणजे 4 5 6 आणि 5 6 7. आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिलेलं आहे. नमुना प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या संख्यांच्या आकृतीबंधातील 3 ओळींचे निरीक्षण करून चौथी ओळ लिहा. या ठिकाणी बघा म्हणून 3 ओळी दिलेल्या आहेत आणि याच्या आधारे उभ्या पण 3 ओळी आहेत आणि आडव्या पण 3 ओळी आहेत आणि याच्या आधारे आपल्याला बघा या ठिकाणी येणारे अंक ओळखायचे आहेत. आणि हे या ठिकाणी दिलेली संख्या मालिका ही तर फारच सोपी आहे. कसं बघा तर 25 26 27 इथं कोणता अंक असला पाहिजे, 28 हा अंक असायला पाहिजे. त्यानंतर बघा 50 52 54 या दोघांच्या दरम्यान किती फरक आहे बघा 2चा. इथं नंतर पुन्हा 2 ने वाढ झालेली आहे. मग इथं काय होणार 2 ने वाढ होऊन 56 संख्या होणार आहे. नंतर बघा 53 55 57 या दोघातला काय संबंध आहे बघा म्हणून इथं 2 ने वाढ झालेली आहे. 53 अधिक 2 55 55 अधिक 2 57. मग 57 अधिक 2 काय होणार म्हणून इथं 59 होणार आहे. मग 28 56 आणि 59 असं कोणत्या पर्यायामध्ये बघा म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. नमुना प्रश्न क्रमांक 5. पुढील संख्यावलीचे पुढचे पद सांगा. या ठिकाणी आपल्या संख्या बघा 2 3 5 7 11 आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल कोणता अंक असेल हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि पहिल्यांदा आपण काय करा म्हणून ज्या संख्या ज्या त्या संख्यांचं थोडंसं निरीक्षण करून ह्या संख्या कोणत्या असतील याच्यामध्ये काय फरक असेल याचा विचार करायचा. आपण जर थोडंसं काळजीपूर्वक बघितलं आपल्या लक्षात येईल. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना वाटेल की ह्या विषम संख्या आहेत 2 4 5 6 7 असे वगैरे, परंतु एक लक्षात घ्या 2 ही विषम संख्या नाही. ठीक आहे. नंतर जर ह्या विषम संख्येच्या क्रमामध्ये असत्या तर या ठिकाणी 9 हा अंक यायला पाहिजे होता, तो आलेला नाही. म्हणजेच ह्या संख्या काहीतरी वेगळ्या आहेत. मग कोणत्या असतील बघा म्हणून तर ह्या संख्या मूळ संख्या आहेत. आपण जर थोडं आठवलं आपला घटक शिकून झालेला आहे मूळ संख्या वगैरे, तर त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 2 3 5 7 11 आणि 11 नंतरची पुढची मूळ संख्या काय म्हणून 13. म्हणजे या ठिकाणी बी हा पर्याय जो आहे हा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे आपण या घटकावरील महत्वाचे मुद्दे आणि नमुना प्रश्न सुद्धा आता समजून घेतलेले आहेत. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हाला आणखी जर माझ्या या व्हिडिओमध्ये काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा समावेश करेन. तेव्हा आता शेवटची एकच विनंती की तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.